हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर दिवाळीला हा दुसरा दिवस आहे आणि आज ना सडा टाकला आणि इथे बघा आत्यांनी ना आज गवळणी घातल्या, त्यांनीच घातल्या होत्या आज। आणि मी इकडे रांगोळी काढत होते, तर म्हटलं काल मोठी अशी काही रांगोळी काढली नव्हती, म्हणून म्हटलं चला आज आपण रांगोळी काढूयात। आत्याने बघा अशा छान गवळणी केल्या आहेत। मग मी सगळीकडेच रांगोळी काढून घेतली बाहेर आणि इकडे समोरही आणि इथं गवळणीच्या तिथं शेजारी पण। हे बघा आज त्यांच्या हाताने त्यांनी बनवलेल्या थोडीशी वेगळी असे आजची त्यांनी गवळणीचं केलेलं आहे। तर ही बघा अशी मला जास्त काही डिझाईन्स वगैरे जमत नाहीत, पण अशी रांगोळी काढली आणि खरं रांगोळी सडा सारवण केले की कसं छान वाटतं ना अंगण। आणि गावाकडे तर सडा सारवणाशिवाय अशी छान वाटतच नाही, मज्जाच येत नाही। तर असं झाल्याच्या नंतर मग इकडे गावातच माहेर असल्यामुळे मग आंघोळीला इकडे बोलवलं होतं आज। तर बघा मी इकडे आंघोळीसाठी आले आणि दारात ना एवढी छान झाडं आलेली आहेत ना, एवढी छान फुलं लागलेले आहेत, खूप छान वाटलं। येता क्षणी असं म्हटलं जाता जाता आतमध्ये नाही का असा व्हिडिओ घ्यावा, तर असा व्हिडिओ घेतला। खूप छान सर्व झाडांना फुलं आलेली होते। तर मी आले इकडे पप्पांच्या घरी आणि इथे बघा छान असं तोरण वगैरे लावलेलं आहे। आता सुंदर घर पण बांधकाम झालेलं आहे, त्याच्यामुळे ना छान अशी त्यांनी सजावट वगैरे केलेली आहे। आणि बघा इथे साखर दळायची होती आणि आमचं तिकडचं मिक्सर खराब झालं होतं, म्हणून मी इकडं येताना साखर दळण्यासाठी घेऊन आले होते। तर येताना तृप्ती साखर दळून देत होती ती, आणि इथं पण मिक्सर छान असं वाटत नव्हतं, त्याच्यामुळे मग असं चाळून घ्यावं लागलं। आणि खूपच जाडसर येत होती साखर, म्हणून म्हटलं तू दे वाटून आणि मी इथे चाळून घेते। तोपर्यंत वहिनीला इथं पीठ लावणं चालू होतं, मळी काढणं चालू होतं, तोपर्यंत मला वेळ होता, म्हणून म्हटलं चला आपण इथे साखर दळून तिने देत होती आणि मी इथे छान अशी साखर 2-3 वेळा अशी चाळून घेतली आणि आपली साखर दळून तयार आहे। म्हटलं तिकडे जाऊन आता फराळाचं राहिलेलं बनवायचं आहे। तर चिवडा आणि शेवट झालेला आहे, हे तुम्हाला मी दाखवलंच होतं व्हिडिओमध्ये। तर आता ही साखर दळल्याशिवाय पुढचे आपले पदार्थ होणार नव्हते, म्हणून मग इकडे साखर दळून म्हटलं जाता जाता हेही काम होऊन जाईल। मग इथे साखर दळून घेतल्याच्या नंतर आता मला बाकीचं करायचं होतं, म्हणजे आंघोळ वगैरे करायची होती। आणि बघा इथं ना गॅसवरती ना पाणी ठेवलं आहे, कारण इथे ना पप्पांच्या इकडे ना बोरिंगचं पाणी आहे, मग चिकट खूप होतं, केस वगैरे खराब होतात, म्हणून इथं गॅसवरतीच ना थोडंसं नळाचं पाणी केसासाठी नाही का गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर छान असं माझं इकडं पाणी गरम करत होतं आणि मग मी ही आंघोळ करून घेतली। आणि आपले आंघोळ झाली की नंतर मग इथं मग जेवण वगैरे केलं। मग म्हटलं भैयाला चल बाबा मला सोड, आणि साखर वगैरे घेऊन जायची होती, म्हणून मग भैयाला म्हटलं तू गाडीवरती सोड, जाता जाता त्याला बाहेर जायचंच होतं। तर बघा इथे ना जाता जाताना असं मी एक व्हिडिओ घेतला। चला म्हटलं आता सगळं आपल्या तिथे जाऊन आपल्याला फराळाचं वगैरे बनवायचं आहे। आणि इकडे आल्यानंतर बघा इथं ना बेसनचं पीठ आणि म्हणजे सुजीचं जे आहे निघालेलं, जे आपण बाहेरून मैदा आणून करतो सुजीचे लाडू वगैरे, तुम्ही करता की नाही सांगा। कारण जे पिठीचे लाडू करतात म्हणतात ना, ते सुजी लावली ना, सुजी चाळल्यानंतर जे खाली पीठ निघतं ना आपलं मैद्यासारखं, तर त्याचे पण लाडू इथे आम्ही बनवतो, तर त्याला ना सुजीचे लाडू असं म्हणतो। बघा हे सुजीचं पीठ इथे भाजून तयार आहे आणि आम्ही याच्या एक शराशराचे असे लाडू बनवणार होतो, म्हणजे एक चिपटं 2 चिपट्याने असं 8 वावर पीठ इथं भाजून घेतलं होतं, पीठ दोन्हीही बेसनचं आणि सुजीचं। तर खूप छान लागतात बरं का सुजीचे लाडू, पण तुम्ही केले नसतील तर नक्की ट्राय करा। म्हणजे सुजी लावल्याच्या नंतर जे आपण कपड्याने वस्त्रगाळ करून घेतो ना, जे खाली राहतं ते मैद्यासारखं पीठ, ते छान असं लालसर भाजून घ्यायचं आणि जेवढं पीठ आहे तेवढी साखर त्याच्यामध्ये टाकायची दळलेली, आणि अशा पद्धतीने। तर इकडे बघा जाऊबाई सुजीचे लाडू बनवत होते आणि मी इकडे बेसनची तयारी करून घेतली होती। थोडंसं पीठ थंड होईपर्यंत थांबलो, म्हणजे जाऊबाईचं वगैरे सासूबाईंचं जेवण व्हायचं होतं, आत्यांचं ते, म्हणून थोडा वेळ थांबलो। पीठ थंड झाल्याच्या नंतर चाळून घेतली आणि चाळून घेतल्याच्या नंतर बघा इथं ह्या चिपट्याचं माप आहे बरं का, आमच्याकडे याला चिपटं म्हणतात म्हणजे। तर ह्या चिपट्याचं माप असं घेतलं की 1 चिपटं भरून घेतलं, म्हणजे 2 आठवाभर असं शेराचं माप। तर अशा पद्धतीने इथे ना आम्ही लाडू बनवत होतो। तर हे बघा जेवढं पीठ आहे तेवढ्याच मापाने इथे मी दळलेली साखर घेतली आणि छान असं मिक्स करून घेतलं ह्या पिठाला। आणि मिक्स करून दोन्ही म्हणजे साखर आणि पीठ मिक्स करून घेतल्याच्यानंतर याच्यात जाणार होती ती म्हणजे विलायची पावडर। अगदी विलायचीसुद्धा घरच्या मिक्सरमध्ये वाटत नव्हती, मग शेजारच्यातून विलायची फक्त मी इथे वाटून आणली। आणि इथे ना आता तुपाचेच लाडू बनवायचे होते, मग इथे तूप गरम करूनच ठेवलं होतं कॅटलीमध्ये।
तर बघा इथे मी आता तूप लागेल तसं ओतून घेणार आहे. म्हणजे असं तूप ओतून 2-3 वेळा मी थोडं थोडं ओतून घेतलं आणि तिथे पण जाऊबाईनी त्या लाडवामध्ये पण तिने पण तूप ओतून घेतलं आणि छान असं पिठाला एकसारखं करून घेतलं, म्हणजे जेणेकरून आपले लाडू छान होतील. आणि बेसनचे लाडू मी शक्यतो असे एकदम शिजवूनच बनवते, पण ह्यावेळेस जास्त तूप नव्हतं म्हणून तुपात शिजवण्याऐवजी म्हटलं असं ओतूनच वरून आपण बांधून द्यावं. कारण कसं चवीला पण छान लागतात आणि जास्त तूप पण आपल्या शिजवायला कसं जास्त तूप लागतं आणि असं मस्त त्याच्यामध्येच तुपामध्येच लाडू व्हायचं असे तोपर्यंत असं भाजून घेते लालसर, म्हणजे ते शिजवलं जातं. तर असं बनवते दरवेळेस मी. तर ह्यावेळेस म्हटलं नाही आपण असं ओतूनच बांधू, असं मुटका होईपर्यंत, म्हणजे हे बघा असं छान होईपर्यंत सगळं पिठाला ना असं तूप लावून घ्यायचं. तर हे आणखीन तेवढं होत नव्हतं आणि बाकीचं अजून मिक्स करायचं होतं. तर म्हटलं चला आणखीन तूप ओतून घेऊ. असं वरच्यावर आपल्याला लागेल तसंच तूप याच्यावर ओतून घ्यायचं आणि सर्व पीठ एकजीव करून छान असं करून घ्यायचं. हे बघा जावयाचं असं पीठ झालेलं आहे. तर हे सुजीचं पीठ होतं, तिने लाडू बांधत होती, त्याचे लाडू गोल बांधायचे होते. आणि हे बघा आत्ता छान असं थोडंसं हे बेसनच्या लाडूचं होत होतं. तर चला म्हटलं ह्याच्यामध्ये आता आपण थोडंसं तूप घालूयात आणखीन आणि मग ह्याचे लाडू. हे बघा 1 किलो तूप होतं, तर दोन्हीला अर्धा किलोच्या प्रमाणात इथे तूप लागलेलं आहे. तर मग आत्या पण आल्या मदतीला लाडू बांधायला. तर ह्या म्हणजे सुजीचे लाडू होते ना, तर त्याचे आम्ही गोलच लाडू बनवतो बरं का त्या पिठाचे. आणि हे बेसनचे आहेत ना, तर ह्या लाडूचं नाही का असे थोडेसे उभ्या माठाचे असे चौकटी टाईप असे लाडू बनवतो. तर हे बघा माझे हे बनवणे इथं मी आणि आत्या बनवत होतो हे लाडू. तर इथे आपण उभेच व्हिडिओ बनवतो त्यामुळे नाही का जास्त त्यांचं मी त्यांना म्हणत होते माझ्या साईडला इकडे सरकून बसा. त्या सरकल्या पण त्यांचा काही चेहरा दिसला नाही इथं. तर ठीक आहे असं इकडच्या साईडला या म्हणत होते, तर राहू दे जाऊ दे असं म्हणत होत्या त्या. तर तुम्हाला दाखवते मी आता लाडू कसा झाला आहे. आत्याजांनी माझा शेप थोडा वेगळा येत होता. हे बघा ह्या माझा अशा प्रकारचा लाडू झालेला आहे आणि आत्यांचा तुम्हाला मी लाडू दाखवते, त्यांचा थोडा वेगळ्या पद्धतीचा शेप झालेला आहे. हा बघा, कारण 2 हात वेगळे म्हणले ना तर त्यांचा थोडा वेगळा शेप झाला आहे. वेगवेगळेच लाडू होतात नाही का. तर असे आमचे बेसनचे लाडू आणि हे पिठीचे लाडू म्हणजे सुजीचे, तर हे आपले तयार आहेत आणि खायला ना अप्रतिम लागतात. लालसर भाजायचं मस्त असे लाडू करून झाल्यानंतर दिवस मावळतच येत होता. मग इकडे ना शेतामध्ये आणखीन सोयाबीनचं खळं चालू होतं, जे ज्या शेतामध्ये खालच्या साईडच्या नाही का पाणी जमा झालं होतं, तर त्या सोयाबीनमध्ये ना खूप पाणी होतं आणि ते गुत्त दिलेलं होतं, त्याच्यामुळं मग ते काढलं नव्हतं आणखीन. म्हणून आता जे झालं होतं ते काढून आणि म्हणलं सर त्याला भरून घ्यायचं आहे म्हणून पोरं सगळे शेताकडे गेले होते. म्हणून आता इथं सोयाबीन गोळा करणं हे आमच्याकडेच आलेलं होतं, दिवस मावळतच आलेला होता. तर म्हणलं चला सोयाबीन गोळा करून घेऊ आणि नंतर करंज्या करायच्या होत्या आणि ते पीठ ही करंज्याचं भिजत होतं. तोपर्यंत मग जाऊबाई म्हटली चल मी चहा पिऊन येते, तिला चहाची आवड आहे. तर चला म्हटलं तू ये म्हटलं चहा पिऊन, मी तोपर्यंत साईडचं गोळा करून घेते. मी साईडचं असं गोळा करून घेतलं. मग हाताने सगळं एकत्र करायला लागतं कारण एवढं काही उचलत नव्हतं. तर असं सर्व मी थोडंसं गोळा करून ठेवलेलं होतं आणि जे तिकडच्या साईडला गोळा केलेलं होतं तिला म्हटलं टोपल्याने इकडे ओतून घेऊ, बाकीचं हे असं म्हणजे पटापट होऊन जाईन जेणेकरून. म्हणून मग आमचं हे चालू होतं सोयाबीन. आणि जे जाता येते जे दिसत होते ज्यांना माहीत नव्हतं आलेलं ते विचारत होते कधी आली काय नाही आणि चाललंय बरं आहे सोयाबीनला हात लागला असं तसं. तर आमचं मग गप्पा गोष्टी करत असं सोयाबीनचं हे भरणं चालू होतं. आणि बघा थोडं करत असं पूर्ण आम्ही एक ढीक सोयाबीनचा करून दिला. आणि ह्या सोयाबीनच्या आठवणी तुम्हाला सांगते मी. तर मागच्या वेळेस म्हणजे जेव्हा मी इथं होते ना राहायला, तेव्हा मग हे सगळे शेताकडे गेले होते ना, असंच दरामध्ये चौकामध्ये सोयाबीन वाळायला घातलं होतं आणि अचानक असा पाऊस आला होता. तुम्हाला सांगते एवढं सोयाबीन भिजलं होतं म्हणजे मी एकटीच होते, पटापट उचलेपर्यंत असं सोयाबीन भिजून गेलं होतं. आणि जे भिजलं होतं ना ते अक्षरशः आम्ही टोपल्यात असं खूप मोठा पाऊस आला होता आणि असेच सवाळे असल्यामुळे ना जाड आणि असे प्लास्टिक टाईप असल्यामुळे ना त्याच्यामधून पाणी बाहेर येत नव्हतं, त्याच्यामध्येच पाणी जमा झालेलं होतं. तर अक्षरशः टोपल्याने पाण्यातून सोयाबीन आम्ही उचलून काढलं होतं जे राहिलं होतं ते. आणि ना ते फुगून असं टर झालं होतं की मोत्यासारखं पांढरं शुभ्र दिसत होतं. साईडलाही जेवढं सांडलेलं सोयाबीन घाई गडबडीत उचलण्यात ना असं मोठं सोयाबीन झालेलं होतं. इतकं मला ते आत्ता ह्या सोयाबीनला बघून त्याची गोष्ट आठवली बरं का. म्हणून मग तुमच्यासोबत म्हटले
शेअर केलं, कारण ना खरंच आपण शेतामध्ये जेवढं आपल्या मेहनत असते ना, जे की पेरण्यापासून फवारणीपासून बाकीचे त्याची काळजी घेण्यापासून किती खर्च जातो ना. आम्ही रात्री बसून सगळा हिशोब केला, गुत्ते करायला किती पैसे गेले काय नाही असं तसं. तर त्यांचा हिशोबही चालू होता. काही शेतकऱ्याच्या हातात राहत नाही खरं. आणि अशी अवकाळी परिस्थिती आली पावसासारखी म्हणा, असं पाऊस आला तर मग तर काही सांगूच नका. कारण आता सोयाबीनचं जे होतं ना शेतात त्याचं खूप नुकसान झालेलं आहे, खूप जास्त काळं पडलेलं आहे. आता हे बघा आमचं फायनली आता पूर्ण पॅक करून झालं, जेणेकरून पाऊस पण आला तर असं आपलं सोयाबीन भिजणार नाही. ते काळं चवाळं पूर्ण झाकून दिलं आणि त्याच्यावरती हे दुसरं चवाळं टाकलं आणि दगडं वगैरे ठेवून असं व्यवस्थित पॅक केलं. नंतर काय दिवे लागण्याची वेळ झाली, इकडं आले आणि दिवे वगैरे असे लावायचे होते. ते सगळी तयारी कालच करून ठेवली होती. अगोदर जे होते ते लावले होते आणि ह्या दिव्यांची सगळी तयारी करून ठेवली होती. वाती वगैरे करून ठेवल्या होत्या, तुम्हाला मी दाखवलंच होतं. तर बघा आता दिव्यामध्ये तेलवात वगैरे घातली, आकाशकंदीलही लावलेला होता आणि छान आपलं आकाशकंदील आणि दिव्यांच्या ह्या प्रकाशात उचलून निघालं आपले अंगण. आणि असं छान दिवे वगैरे लावले झालं. त्यानंतर मग इथे बनवायच्या होत्या त्या म्हणजे करंज्या. तुम्हाला सांगितलंच होतं स्वयंपाक शिल्लक होता, स्वयंपाक बनवायचं नव्हतं, फक्त भाजी बनवायची होती. मग ताई तिकडे तोपर्यंत भेंडीची भाजी बनवत होती. चला म्हटलं आपण इथे भाकूर वगैरे करूयात. मग आत्या पण भाकूर वगैरे करायला मदत केला. आणि बघा इथे ना आम्ही खोबरं भरपूर असं घरचेच आमचे नारळ होते, मग ते खोबरं खिसून नारळ फोडले आणि शेतामध्ये नारळाची झाडं पण आहेत आणि नारळ ते फोडले आणि त्याच्यामधले जे नारळ काढून खिसून ठेवलं होतं आणि त्याचाच आम्ही किस बनवला आणि मग ते भाकूर तयार केला आणि ठेसून घेतलं पीठ वगैरे छान असं. आणि इथे साठ्याच्या करंज्या बनवल्या, मस्त अशा साठ्या लावून घेतल्या, करंज्या छान अशा बनवून घेतल्या. हे बघा 2-3 सूप इथे करंज्या झाल्या होत्या. अशा मस्त आम्ही तिघींनी मिळून करंज्या बनवल्या आणि ताई मग इथं तळत होती आणि तळेपर्यंत खूप उशीर झाला. तर असा होता आपला व्हिडिओ. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत